शेतकऱ्यांकडून नाही, कारखान्याच्या नफ्यातनं पैसे घेतोय। काटा मारून पैसे कमवणारे कारखाने मी शोधून काढलेत, त्यांना आता दाखवतो, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। ऊस उत्पादकांना मदतीची गरज असताना त्यांच्याकडून सक्तीने वसुली करणं हे अत्यंत चुकीचं, मुख्यमंत्र्यांनी फेरविचार करावा। ऊसाच्या प्रति टन 5 रुपये कपातीच्या निर्णयानंतर शरद पवारांची मागणी। महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अजिबात उशीर करणार नाही, सरकारनं नुकसानीचा सविस्तर प्रस्ताव पाठवावा, लगेचच मदत करू, अमित शहांची ग्वाही। राज्यातील नुकसान भरपाई संदर्भात आराखडा तयार करण्याचं काम सुरू, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी लवकरात लवकर मदत करणार, शिंदेंसह अजित पवारांचंही आश्वासन। राज्य सरकारनं नुकसानीबाबतचा अंतिम प्रस्ताव केंद्राला दिलेला नाही, शरद पवारांची टीका। तर काहींकडून आपत्तीचं राजकारण, टीकाकारांनी आधी आरशात पाहावं, फडणवीसांचं प्रत्युत्तर। राऊतांच्या कौटुंबिक कार्यक्रमानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, तर दोघांमध्ये अर्धा तास चर्चा। पालिका निवडणुकांच्या अनुषंगानं ठाकरे बंधूंच्या गाठी भेटी वाढल्या। ठाकरे बंधू एकत्र येणं मराठी माणसांसाठी चांगली गोष्ट, किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया। तर ठाकरे एकत्र आले तरी मुंबईकर महायुतीच्याच बाजूनं, दरेकरांचा टोला। कफ सिरपमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणी राज्य सरकारची खबरदारी, अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून टोल फ्री नंबर जारी। एप्रिल 2017 ते मे 2025 कोल्ड्रिप सिरप आढळल्यास संपर्क करण्याच्याही सूचना। खोकल्याच्या औषधांमुळे लहान मुलांच्या मध्य प्रदेश आणि राजस्थानातील बालकांच्या मृत्यूचा आकडा 16 वर, औषधात विषारी केमिकल मिसळण्याचा आरोप। केंद्र सरकारकडून सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांसोबत चर्चा।